काटेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी आरोपी दीपक काटेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अक्कलकोट सत्र न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती आणि या प्रकरणी दीपक काटेला अटक करण्यात आली। दीपक काटेला आता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अक्कलकोट सत्र न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या विषयाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक हल्ल्या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली, दीपक काटे आणि त्याचा एक सहकारी। आणि या दोन्ही आरोपींना आज अक्कलकोट येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर न्यायालयाच्या सुनावणीनंतर त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत अक्कलकोटचे जे प्रथम न्यायदंडाधिकारी आहेत MM कल्याणकर यांच्या समोर ही सुनावणी झाली। तपास अधिकारी निलेश बगाव आणि सरकारी वकील श्रीमती RR कांबळे यांनी कोर्टाकडे 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र त्यानंतर कोर्टाने 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। एकंदरीत शाई आणि वंगण अंगावर टाकल्याने कलमात वाढ देखील करण्यात आलेली आहे। BNS कलम 118(2) असा हा वाढवण्यात आलेला आहे। गायकवाड यांना लावण्यात आलेली जी शाई आहे त्याचा डोळ्याला आणि पोटात इजा पोहोचू शकते असा युक्तिवाद देखील यावेळी करण्यात आलेला आहे। एकंदरीत आता 2 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये पोलीस तपासामध्ये आणखी काय समोर येणार, अन्य काही आरोपींना अटक होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, अक्कलकोट, सोलापूर।